आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. 1 मिनिट. मी तुला पैसे द्यायला तयार आहे, पण त्या बदल्यात तुला माझं एक काम करावं लागेल. ठीक आहे, तू जा भेटायला, पण तुझ्या डोक्यात नेमकी काय कल्पना आहे ती तरी सांग. हे बघ, तुला अजूनही पैशाची गरज आहे बरोबर. हा, हे पैसे मागायला माईकडे जायचं. पण माई का देणार मला? कारण ते पैसे मला सुंदरीसाठीच हवे ना, सुंदरीची मदत करायला हवेत. देणार, नक्की देणार. कारण तू जसं मला सांगतोयस की तुझ्यामध्ये हा जो बदल झालाय तो माईनेही नोटीस केला असणार. की तुला पैसे देईल, पण एका अटीवर. कोणत्या? ती तुला एक काम करायला पाठवेल. काम? माई तुला एक पॅकेज दे. त्या पॅकेज मध्ये माल असेल. काय? हो, ते पॅकेज घेऊन तू डिलिव्हरीसाठी जायचं आणि जिथे जाऊन त्या माणसाला तू भेटशील तर तिकडे मी रेड हँडेड त्याला पकडेन, त्याला मी माफीचा साक्षीदार करेन. आणि मग माईला आपल्यापासून कोणीही वाचवू शकणार. काय काम होतं माई? अरे वा, लगेच तयार झालास काम करायला. हा, म्हणजे आता पैसे हवेत तर काम करायलाच पाहिजे ना. सांगा ना माई, काय काम होतं? हा, एक पार्सल पोचवायचं होतं. अच्छा, बरं कुठे पोचवायचे आणि काय आहे त्या पार्सल मध्ये? जरा पर्सनल आहे, महत्वाचं आहे ते. आम्हाला कोणीतरी जबाबदार व्यक्ती हवी होती त्यासाठी, म्हणून तुला निवडलंय. शीतल सांगेल तुला कुठे आणि कसं पोचवायचं ते. चालेल माई, मी 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 पोचवेन. ओके. माई, तुम्ही त्याची का मदत करताय? आपण त्याला अडकवणार होतो ना, संपवणार होतो ना त्याला. आणि 1 मिनिट, हे पार्सल वगैरे म्हणजे तुम्ही त्याला मालाचं पार्सल देणार आहात का? नाही 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 माई, तो जर आपल्या क्लायंटकडे गेला आणि पुढे चालून आपल्याला एक्सपोज केलं तर? आणि हे सावी ऑपरेशन वगैरे हे सगळं खोटं नाटक आहे त्याचं. मला 100% खात्री आहे, याला सुंदरीला सोडवायला पैसे पाहिजे. तुला जे कळतंय ते मला कळत नाही असं वाटतंय का तुला? मग का? तो स्वतःहून अडकायला आलाय आपल्या जाळ्यात. म्हणजे त्याला जे आपण मालाचं पार्सल देत आहोत ना, ते घेऊन तो जिथे जाणार आहे त्याची वाट बघत तिथे पोलीस बसलेले असणार. तो पोचला रे पोचला, पोलीस त्याला पकडणार आणि त्याने पोलिसाला बघून पळण्याचा प्रयत्न केला, पोलीस त्याचा एन्काउंटर करणार. बिचारा आदित्य वाईट मरणार आहे ना. हा चांगला मुलगा होता माई, हो ना? ये. झालं सगळं बोलणं? मिळाली तुमच्या प्रश्नांची उत्तरं? हो, सगळं झालं. तुम्ही लग्नाची तयारीला लागा. चला. आनंदाची बातमी दिली धनंजय. मला खात्री आहे सायलीच तुमच्यासाठी योग्य मुलगी आहे. हो नाही, खरंच सायलीचं प्रेम कळायला मला वेळ लागला, पण आता अजिबात वेळ जाऊ द्यायचा नाहीये मला. हिच्यासारखी सुंदर मुलगी आणि हिच्यासारखी आई आरोहला शोधूनही सापडणार नाही. हो ना सिया? सिया नाही हो, तिचं नाव सायली आहे. नाही आई, सिया. चुकून बोललात का धनंजय? कम ऑन सिया, आता खोटं कशाला बोलायचं? आई ही सिया आहे, सिया मॅथ्यूज.
हे काय करताय तुम्ही? कमॉन सिया, अगं आता तुझ्या घरची सून होणार आहे, ट्रान्सपरन्सी तर हवी ना, हा हो की नाही? मला लक्षात येत नाहीये, नीट सांगाल का काय आहे धनंजय? का तुम्ही टेन्शन घेता? मी सांगतो, या तुम्ही या. नाही धनंजय, तुम्ही मला आधी सगळं सांगा. आई अहो मी सांगतो ना. तर ही सिया मॅथ्यूज, सिया ती ऍक्च्युली एका स्मगलिंग केसमध्ये अडकली होती. स्मगलिंग? हो, ऍक्च्युली काय झालं, आणि आता प्रश्न फक्त इतकाच आहे की तिने या घरामध्ये यायच्या आधी किंवा आपलं लग्न ठरण्याआधी हिने विश्वासात घेऊन ही गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे होती, हो नाही? पण ठीक आहे, ते बरं झालं की मी डीसीपी आहे म्हणून मला या सगळ्या गोष्टी कळल्या. जन्मभर आपण अंधारात राहिलो असतो. पण आई, तसं ही बिचारीकडे दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता. तिलाही प्रेमाच्या माणसांची गरज होती. म्हणजे भयंकर आहे सगळं. तू आम्हाला सगळं खरं सांगायला हवं होतं सायली. आई आई आई, हे बघा, ही सिया मॅथ्यूज आहे आणि ही गोष्ट मी एक्सेप्ट केली आहे. तुम्हालाही हवंय ना की आमचं लग्न व्हावं, मग ही गोष्ट तुम्ही पण एक्सेप्ट करा की ही सिया मॅथ्यूज आहे. आई एक विनंती आहे प्लीज, म्हणजे आता हे जे आपण लग्न करतोय तर हे प्लीज आपण ना जसं तामझाम नको करूया, थोडक्यात उरकूया. म्हणजे कसं वेळही वाचेल आणि खर्चही वाचेल. हा काय सिया, बरोबर ना? काय झालं म्हणजे तुम्ही दोघीही गप्प झालात एकदम? बरोबर ना सायली? सॉरी आय मीन सिया. हा आपण उद्याच कोर्ट मॅरेज करूया. व्हॉट्स इट? उद्या? नाही, खूप घाई होतीये. मी चुकीच्या मुलीवर विश्वास ठेवतेय का? हे सगळं भयंकर वाटतंय. नाही, विचार करायला हवा. हा अचानक काय एवढी घाई करतोय आणि एकदमच हे सगळं काय नाही सांगून टाकलंय? काय झालं, तुम्ही दोघी गप्प झालात एकदम? धनंजय खूप घाई करतोय असं होत नाहीये का? धनंजय, मला वाटतं आपण घाई करण्याचा अर्थ नाही. शांतपणे या सगळ्यावर विचार करूया. आई आता विचार काय करायचा यात? सगळ्या गोष्टी तर क्लिअर झाल्यात आपल्याला, हो की नाही? जो मेन अडथळा होता म्हणजे सुंदरी, जिने फक्त आणि फक्त माझा वापर केला या जेलमध्ये, जिच्यामुळे आमच्यामध्ये दुरावा येऊ शकला असता, ती आमचं लग्न थांबवू शकली असती. पण आता तोही अडथळा राहिलेला नाहीये. आम्ही लग्न करू शकतो. सुंदरी बरोबर वागलीये का? ही मुलगी म्हणजे माझ्याकडे या सगळ्यांना मारायला फक्त एक दिवस आहे. सिया, काय म्हणणं आहे तुझं? हा धनंजय, आपल्याकडे एकच दिवस आहे. कशासाठी? म्हणजे तयारीसाठी एकच दिवस आहे का आपल्याकडे फक्त, असं म्हणायचं होतं मला. धनंजय, मला खरंच वाटतं आपण थोडा विचार करूया. म्हणजे हे सगळं ऐकून मलाही धक्का बसलाय. आई अहो, कशाला तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय? ओके, हे बघा, मी डीसीपी धनंजय देसाई खात्री करून सांगतोय तुम्हाला, अहो हे सगळं मी विचार करून करतोय. मी केलाय विचार आणि माझ्यावर विश्वास ठेवा, काहीही होणार नाहीये. सिया, बरोबर ना? हो. एक सेकंड, जरा इम्पॉर्टंट कॉल आहे. आई मी आलो. तुम्ही बोला, तयारीला लागा लवकर. काकू, आपण आपली तयारी करूयात का? तुम्हाला जेवणाला काही मदत करू का? नाही, नको. उद्या लग्न आहे ना तुझं, तू आराम कर. मी करते जेवणाची तयारी.
ही अचानक परकी का वाटायला लागली मला? हॅलो, हा आदित्य, एनी अपडेट? बरोबर बोललास तू. मायने मला एक पार्सल सांगितलंय तिच्या एका माणसाला डिलिव्हर करायला. नक्कीच त्या पॅकेटमध्ये माल असणार आहे. मला सांग, माईला काही डाऊट? संशय आला असेल तरी दाखवणार नाही ती. स्वतःचे पत्ते एवढ्या लवकर ती ओपन नाही करणार. एक्झॅक्टली. पुढची चाल खेळण्याआधी आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. मला सांग, तिने तुला कोणत्या ऍड्रेसवर जायला सांगितलंय? पत्ता तर अजूनही मला माहित नाही. म्हणजे सांगितलं ना तुला, स्वतःचे पत्ते एवढ्या लवकर नाही ओपन करणार ती. आदित्य, हा तर शीतलचा आवाज. ऐक ना, बरं मी थोड्या वेळात तुला कॉल करतो. ओके ओके, ठीक आहे. बाय बाय. कोणाशी बोलत होतास? ऐकलंय मी की स्वतःचे पत्ते लवकर दाखवत नाही अँड ऑल. नाही अगं, ते वकिलाशी बोलत होतो. त्या वकिलाचा फोन आला होता, म्हणत होता की आपल्याला साबीची कस्टडी हवी आहे ना, तर आता सुंदरी आत आहे तर कस्टडी लवकर मिळू शकते, आपण काहीतरी हालचाली करू. आम्ही म्हणलं नको, आता नको. सुंदरी फार शार्प आहे आणि ती तिचे पुढचे पत्ते ओपन होऊन देत नाही असं म्हणत होतो त्याला. नंतर तो बोला ऍटलीस्ट आत गेली तर पार्टी तरी दे, पार्टी दे. टाइमपास चाललं होतं, बाकी काही नाही. बोल. ओके. हाय यार, मला काय सांगायचं होतं तुला. माईंनी मला अजून ऍड्रेस दिला नाही, ते पार्सल पोहोचवायचंय ना. काय ऍड्रेस? अरे, माईंचा ड्रायव्हर आहे ना, त्याला ऍड्रेस माहिती आहे, तो सोडेल तुला तिकडे. पण आदित्य, ड्रायव्हर आहे तुझ्या बरोबर. आणि हो, पार्सल ठेवलंय हा गाडीत, ते जरा जपून. ठीक आहे, मी जातो. जातो नाही, आत्ता जा. 2 तासात तुझी मीटिंग फिक्स झाली आहे. आणि पैसे पाहिजे ना तुला आदित्य, मग काम पण ताबडतोब करावं लागेल. सो युअर टाइम स्टार्ट्स नाउ. लगेच जा. हा, मला पण निघायला हवं. आदित्य, अरे अशा घाईत कुठे निघालाय? आई, मला आशीर्वाद द्या. आज मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. कारण मी असं काहीतरी करायला चाललो ना, ज्यामुळे सुंदरीच्या सुटकेचे मार्ग मोकळे होतील. सुंदरी पुन्हा तुमच्या सोबत असेल. आदित्य, स्वतःची काळजी घ्या. थँक्यू आई, मी येतो. माईने सांगितलं कुठे जायचंय? नाव माहित नाही, रास्ता माहिती आहे. चला निघूया. ऑलरेडी उशीर झालाय, चला लवकर. तुम्हाला किती वाजता निघायला सांगितलेलं? आपल्याला काहीच आयडिया नाही येतं एक्झॅक्टली कुठे काय. लोकेशनचा पत्ता नाही अजून.
आदित्यचा मेसेज. ड्रायव्हरला पत्ता माहिती पण सांगत नाही. हे काहीतरी नक्कीच डेंजरस आहे. लवकर चला. पाटील, MG रोडवर घ्या. मोहन, आदित्यचा नंबर ट्रेसवर टाक. लवकर ट्रेस करून बघ काय येते. आदित्य, आम्ही येतोय आम्ही. देवा, तू आदित्यच्या मनातला चांगुलपणा जागा केलायस. आता त्याच्या पाठीशी उभा राहा. आदित्य सुखरूप असू दे. तो ज्या कामासाठी गेलाय त्या कामात त्याला यश दे. गणपती बाप्पा मोरया. आदित्य नेमकं काय करायला गेलाय? तुला रस्ता माहिती आहे तर सांगितलं असेल ना. अरे ऍटलीस्ट एरिया तरी सांग कुठे चाललोय आपण. पाटील, आदित्यने हाच नंबर पाठवला होता गाडीचा. बघा इकडे गेली. फॉलो करा. गुड. कमन. अलर्ट राहा सगळ्यांनी. आजूबाजूला लक्ष ठेवा. काय रे, अशी अचानक का थांबवली? डील इकडे होणार आहे अशी रस्त्यावर? अरे बाबा काहीतरी सांग. कुठे घेऊन चाललंय, काय घेऊन चाललंय, काहीच माहित नाही. असं का थांबवली मध्ये? कोणात तुम्ही? हा काय चाललंय? इन्स्पेक्टर, तिकडे बघा लवकर. हवालदार, पटकन लगेच. आदित्यचा फोन इथे काय करतोय? मग आदित्य कुठे? इन्स्पेक्टर, कोणी दिसलं? नो सर. खपरीचा फोन आलता. त्याने आदित्यला शहराबाहेर जाताना बघितलं. शहराबाहेर? काय लगेच शहराबाहेर गेली? शिट यार, आपल्या ज्युरिडिक्शन मध्ये पण येत नाही ते. फोन मध्ये पण काय सापडत नाहीये. डोकं सगळं झालं. पार्सल इथे कुठे? मी कुठे? हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो, कोणी आहे का इकडे? हँड्स अप. हे काय चाललंय इकडे? मला टिप मिळाली होती की इथे तू माल घेऊन येणार आहेस. आम्ही सगळे फिल्डिंग लावून थांबलो होतो इथे आणि तू आलास.
नाही मी माल डीलर वगैरे नाहीये. हे माझं पर्सन नाहीये. आणि तुला कोणी विचारलं आतमध्ये माल आहे का नाही? कोणी विचारलं? नाही नाही हे बघा काहीतरी गैरसमज होतोय. मी एक कॉल होता. काय झालं?